7 संघ आपण पाहिले. डे 1 सुरुवात झाली या स्पर्धेला 17 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारीचा पहिला दिवस गाजवला. वेवूर स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी स्वप्नील बोधले यांची राहिली आणि तो संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाईड झाला. डे 2 आपण बघितला आणि डे 2 मध्ये आपण जर बघितलं 18 फेब्रुवारी मध्ये श्री गणेश कृपा तांबडमाल मनोर संघ हा पाहायला मिळाला. निलेश हळल यांची उत्कृष्ट गोलंदाजी, दिनेश सुतार यांची उत्कृष्ट फलंदाजी, दिलीप सुतार यांचं चांगलं योगदान राहिलं आणि तो संघ पाहायला मिळाला. विजय सुतार यांची अप्रतिम फलंदाजी आणि डे 2 मध्ये श्री गणेश कृपा तांबडमाल मनोर संघ या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसरा दिवस आपण बघितला 19 फेब्रुवारी. डे 3 मध्ये वाघोबा वॉरियर्स आंबाडी संघ पाहायला मिळाला. अतुलने चांगली फलंदाजी केली. विनोद गुंड सरांची अप्रतिम अष्टपैलू नेतृत्व राहिला आणि डे 3 गाजवला तो म्हणजेच वाघोबा वॉरियर्स आंबाडी या संघाने. डे 4 आपण बघितला आणि चौथा दिवस आपण बघितला 20 फेब्रुवारी आणि त्या दिवसामध्ये आपण बघितला शिटलाई देवीपाडा सी संघ राहिला. सुनील सालकर यांची उत्कृष्ट गोलंदाजी, आतापर्यंत हायट्स विकेट टेकर म्हणून पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल 8 विकेट घेतले आणि या ठिकाणी तो संघ पाहायला मिळाला चौथ्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाईड होताना. डे 5 आणि डे 6 या ठिकाणी गाजवला तो म्हणजेच वडराई गावातील दोन संघ. डे 5 मध्ये अष्टविनायक वडराई आणि डे 6 मध्ये SSC वडराई आपण बघितले आणि कालचा दिवस आपण बघितला तो म्हणजेच ठाणेपाडा या संघाने गाजवला. जय वाघोबा ठाणेपाडा संघ, वंदितजी हेमाडे यांना आपण बघितलं. मिलिंद यांची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये रेकॉर्ड केला. प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट घेणारा गोलंदाज तो देखील क्लीन बोल्डच्या माध्यमातून अर्थात मिलिंद यांना पाहिलं आणि कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच ठाणेपाडा संघाने. वडिया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. सातपाडी सी विरुद्ध एकदंत सातपाडी. कोण जिंकणार? सुपर 8 मध्ये प्रवेश कोण करणार? पहिला चेंडू हलक्याच्या हाताने या ठिकाणी पाहायला मिळाला. विनोदचा क्लास आपण पाहू शकाल पूर्णपणे सेट झाला. आजच्या दिवसामध्ये हा बॅटर काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. एकेरी धाव दुहेरीमध्ये, दुहेरी धाव तिहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. 3 धावा या पहिल्या चेंडूमध्ये परिपूर्ण करताना विनोद वरठाच्या बॅटमधून आल्या 3 धावा. चांगल्या प्रकारे सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम समालोचन आपण ऐकलं युसुफ सय्यद सरांच्या माध्यमातून. आज आपण पाहतोय तो साहेब रजा घेताना पाहायला मिळतील कारण की खूप बिझी शेड्यूल आहे. काल आपण बघितलं डे नाईट क्रिकेट सामने केले, आज देखील नाईट स्पर्धा आपण पाहू शकाल. अंडरम बॉक्स क्रिकेट पास्तळ येते आणि उद्या मात्र ते मात्र बिझी शेड्यूल असल्या कारणामुळे या स्पर्धेसाठी आज रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या संवेद समालोचनाची संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच. 3 धावा फलकावरती पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. यावेळेस भावेश फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल एकदंत सातपाडी या संघाच्या माध्यमातून. एकाच गावातील 2 धुरंधर संघ आमने सामने. सातपाडी संघ म्हटलं की या ठिकाणी क्रिकेटची खाण असलेली संघ पाहायला मिळतोय. जिथे क्रिकेट इन दी ब्लड आहे, प्रत्येकाच्या नसा नसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे असं सातपाडी गाव. 64 संघ खेळतायत. एक मोठा विक्रम एक गाव एक संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सातपाडी संघ आणि हे 2 संघ एकदंत सातपाडी आणि सातपाडी सी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण सन्माननीय युसुफ सय्यद सरांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना स्वागताने सन्मानित करण्याकरता आम्ही निवेदित करतोय सन्माननीय विजयजी तारे साहेब. या षटकानंतर आपण वळणार आहोत या ठिकाणी. तत्पूर्वी वडिया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 3 धावा पाहायला मिळाल्या. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज यावेळेस हलक्याच्या हाताने पाहायला मिळाला. दोन धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि 5 धावा लागल्या फलकावर. 2 चेंडू हे आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 चेंडू मागे 5 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. अप्रतिम रीतीचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहिलंय, अनुभवलंय. आजचा सलग 8वा दिवस आणि उद्या आपण पाहणार आहोत या स्पर्धेचा 9वा आणि शेवटचा दिवस. गोलंदाज पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे, यंग अँड टॅलेंटेड, कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर छाप सोडणारा हा क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा 1 धाव पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. विनोद आणि भावेश हे 2 फलंदाज सिंगल डबल वरती या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. समोर वीरेंद्र बाबरे सारखा स्टार प्लेअर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी चांगले क्रिकेट खेळत आहेत. एकाच गावातून बिलॉंग करणारे, एकमेकांचे डावपेच ठाऊक आहे, डावपेच माहिती आहेत
आणि त्याच पद्धतीने यावेळेस फलंदाजी करताना अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला बराच काळ हवेमध्ये आणि यासाठी वीरेंद्र बाबरे स्पेशालिटी आहे आणि यावेळेस बिग विकेट विनोद वरठा बॅक टू द पवेलियन गॉन फर्स्ट डाऊन. चार चेंडू आतापर्यंत फेकले, एक गडी बाद, 6 धावा फलकावरती, एकदंत सातपट या संघाच्या पाहायला मिळत आहेत. वीरेंद्र बाबरे मागील 2 सामन्यांमध्ये तो मॅन ऑफ द मॅच ठरला. विनोद वरठा मागील 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये या ठिकाणी जिंकला वीरू, परंतु या ठिकाणी पुन्हा संधी मिळेल गोलंदाजी करण्याची विनोद वरठाला. यावेळेस वीरेंद्र बाबरे काय या नावाची चर्चा आपण सातत्याने करतो. कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकाल वीरेंद्र बाबरेची एंट्री झाली आणि मात्र या ठिकाणी प्राऊड फील करताना आपण पाहू शकाल सर्व आदिवासी बांधव. बिग बॅश ही स्पर्धा अंडर-24 आपण बघितली आणि त्याच्यामध्ये पालघर संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिला ते म्हणजेच वीरेंद्र बाबरेला. लवकरच आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वीरेंद्र बाबरे हे नाव ऐकणार आहोत. यापुढे सलक्याच्या हाताने काय या नावाची चर्चा होते. कमी वयामध्ये आज जर विरुद्ध आपण बघितलं तर इंस्टाग्राम वरती एक फॅन पेज देखील आहे, वीरेंद्र बाबरे फॅन पेज, आणि कमी वयामध्ये हा क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी घेताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. विकेटचं बदल झालं तत्पूर्वी या वळूया आपण या ठिकाणी सन्माननीय युसुफ सय्यद सरांचं स्वागत आणि सन्मानित करण्याकरता कपिलजी पाटील आपण आपला कॅमेरा व्यासपीठावरती रोल करा. आपण पाहू शकाल मागील 6 दिवसांमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला, एकदा युसुफ सय्यद सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 3 भाषांमध्ये समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने ऐकतो, मराठी, हिंदी आणि गुजराती. तब्बल भारतामध्ये 8 विविध राज्यांमध्ये समालोचनाचा अनुभव असे आमचे गुरुवर्य, आमचे प्रेरणास्थान सन्माननीय युसुफ सय्यद सर. थँक्यू व्हेरी व्हेरी मच या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. दोन चेंडू मागे 2 सलग विकेट पाहायला मिळाले. आता हॅट्रिकची संधी या ठिकाणी 3 हॅट्रिक आपण बघितला. रजा घेत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय युसुफ सय्यद सर. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. 6 धावा फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लवकरच ते पाहायला मिळतील PTAPL 2024 सीझन 4 मध्ये. या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत सन्माननीय विजयजी तरे साहेब की लवकरच युसुफ सय्यद सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सर्वांचीच लोकप्रिय असे समालोचक. यावेळेस अप्रतिम रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. स्पीड गन, सातपाडी एक्सप्रेस आपण पाहू शकाल. वीरेंद्र बाबरे षटक क्रमांक 1 संपलं. धाव फलकावरती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहू शकाल हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाबे करता चौकार या ठिकाणी आपण पाहिला. अप्रतिम क्रिकेट आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. 11 धावा स्कोर कार्डवरती. भूपेंद्र बाबरे गोलंदाजी करताना सातपाटी गावातील 2 धुरंधर संघ आज आमने सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला सातपाटी सी संघाने आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्याकरता एकदंत सातपाटी संघाला.
तन्मयच्या बॅटमधून चौकार आलाय. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण सातत्याने तन्मयला पाहतो. एकदंत सातपाडी या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना आणि तन्मयच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा गोलंदाज भूपेंद्र बाबरे राईट राऊंड विकेट. यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग. यस, व्हाईट बॉल सिग्नल चंद्रकांत निंबले सरांनी दर्शवलं. धवनची गती 12 या आकड्यावरती पाहायला मिळाली. 12 रन हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. तन्मय आणि भावेश हे दोन बॅटर एकदंत सातपाडी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना पुन्हा भूपेंद्र बाबरे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. फटका आपण पाहू शकाल. एक धाव परिपूर्ण केली जाते. 2 धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तुषार पालवे चेंडूपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी 2 धावा येथे परिपूर्ण केल्या. तन्मय आणि भावेश या दोन फलंदाजांनी 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. आपण पाहू शकाल ही स्पर्धा आजचा सलग 8वा दिवस आपण पाहू शकाल. उद्या फायनल डे. गोलंदाज भूपेंद्र बाबरे पुन्हा एकदा 3 चेंडू फेकले जात आहेत. 3 चेंडू मागे 8 धावा हे पाहायला मिळाला या षटकामध्ये. षटकातील 14 चेंडू. 4थ्या चेंडूवरती अप्रतिम बॅकफुटला गेले. त्यानंतर डीप कव्हरेजमध्ये फटका खेळला. एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 1 धाव मिळाले. एका धावेच्या माध्यमातून 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. उद्या आपण पाहणार आहोत सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धा. 1 धाव समाधासाठी, 1 धाव अस्तित्वासाठी. आपण पाहू शकाल महिला व पुरुष गट 5 किलोमीटर स्पर्धा उद्या सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धा आणि तदनंतर महिलांची क्रिकेट स्पर्धा ही देखील आपण पाहू शकाल. उद्या मात्र खास आकर्षण आपण पाहू शकाल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्विक इन फिल्डिंग, नो मिस्टेक इन फिल्डिंग असे 2 शब्द जेव्हा जेव्हा वीरेंद्र बाबरे क्षेत्ररक्षण करतो. यावेळेस 1 धाव मिळाले. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू आतापर्यंत फेकले आणि या 5 चेंडू मागे 10 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या तन्मय आणि भावेश या 2 फलंदाजांनी. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती हलक्याशा हाताने या ठिकाणी आपण पाहिला स्टिअर केलं. 1 धाव जरूर मिळाली या चेंडूवरती आणि एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. 17 धावा, 2 गडी बाद, एकदंत सातपाडी. गोलंदाज आपण पाहू शकाल वैभव. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळला गेला. तन्मयला बीट केल्या चेंडूने. धावसंख्या 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुपर 8 मध्ये आतापर्यंत 7 संघांचा सहभाग आपण पाहिला. 7 दिवसांमध्ये 8व्या दिवसामध्ये कोणता संघ या वेळेस मात्र पुढे येईल? एकदंत सातपाडी की सातपाडी सी? प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज वैभव टू तन्मय. बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाइंग स्लीपमध्ये निघून गेला. तत्पूर्वी 1 धाव जरूर मिळाली. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. थोडीशी जोखीम पत्करली आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या. तन्मय आणि भावेश चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. आखो का इशारा जेस्चर ऑफ द आईज या ठिकाणी प्रॉपर होतं आणि म्हणतात ना समजणे वालों को इशारा काफी है आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून धावफलकावरती 19 धावा लागताना 19 रन या फलकावरती आपण पाहू शकाल. तन्मय 7 चेंडूमध्ये 10 धावेची खेळी तर भावेश 4 चेंडू मागे 5 धावेची खेळी करताना या अंतिम सामन्यामध्ये अंतिम सामना आपण पाहू शकाल. जो संघ विन होईल तो मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी सुपर 8 ची बॅटल
आपण पाहणार आहोत लॉस्ट पद्धतीने. गोलंदाज वैभव पहिल्या चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या आणि यावेळेस तन्मय या फलंदाजी मार्कवर, तर नॉन स्ट्राईक एंडला भावेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना गोलंदाज वैभव. राईट आर्म राऊंड विकेटचा वापर. यावेळेस आपण बघितला चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला, गती प्रोड्यूस केली होती या चेंडूने. तत्पूर्वी 1 धाव 2 धावेचा प्रयत्न केला आणि पुन्हा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. थोडंसं लेझी एलिगन्स पाहायला मिळालं अश्विन यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना आपण पाहिल्या धावफलकावरती 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीने फलकावरती 21 धावा आपण पाहू शकाल. 21 रन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एकदम तो सातपट या संघाचा. वैभव या 3 चेंडू मागे 4 धावा आतापर्यंत खर्च करताना षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा वापर. थोडासा आखोटेपदा चेंडू होता, गती होती, चेंडू पुन्हा फ्लाइंग स्लीप मध्ये. एकच धाव सॅटिस्फाईड व्हावी लागेल. 22 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्या. 22 रन आपण फलकावरती पाहू शकाल. भावेश यावेळेस फलंदाजी मार्कवरती येतोय. दुसऱ्या बाजूनं तन्मय. हे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत पाहायला मिळाले, परंतु इथून मात्र एक चांगली टोटल तुम्हाला उभी करावी लागेल प्रथम फलंदाजी करत असताना. एकदम तर सातपट या संघ. खोलवर टेपाचा चेंडू, अप्रतिम रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. आज कित्येक वर्ष उलटून गेली, परंतु जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू हाताळला जातो तेव्हा मात्र एक परफेक्ट डिलिव्हरी म्हणून आपण ती घोषित करतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला. इस गेंद का तोड नाही आहे, इस गेंद का जवाब नाही आहे आणि हे या ठिकाणी आपण पाहू शकाल. 5 चेंडू हाताळले गेले आणि या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करताना गोलंदाज ठरलाय इकॉनॉमिकल गोलंदाज वैभव. अंतिम चेंडू, यावेळी चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. कॉलिंग या ठिकाणी आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं मिसफिल्डिंग करताना पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार आला अंतिम चेंडूवर आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला या 4 धाब्याच्या माध्यमातून. ते म्हणजेच 26 रन, 26 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकदम तर सातपाटी. DJ Vaipaw in the mix. गोलंदाज अक्षय उराडे. यावेळेस आपण पाहू शकाल हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड झाला तन्मय हा फलंदाज. एक धाव मिळाले, एका धावेने 27 धावा लागल्या फलकावर. चौथा आणि अंतिम षटक आपण पाहू शकाल. सातत्याने आपण उल्लेख करतो की अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येताना आपण पाहिल्यात, कारण की अंतिम षटक हाणामारीचं आणि मारामारीचं आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो. जास्तीत जास्त धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत या अंतिम षटकामध्ये. त्याचप्रमाणे पाहायला मिळेल का?
पुन्हा खोलवर टेपाची लेंथ लाईन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही खासियत राहिलेली आहे या गोलंदाजाची. अक्षय उराडे गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. एक धाव मिळाली एका धावेच्या माध्यमातून 28 धावा लागल्या फलकावर. पहिल्या चेंडू निर्धाव आणि तदनंतर 2 चेंडू मागे 2 सिंगल रन या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक आपण पाहू शकाल. अप्रतिम रीतीने या ठिकाणी यॉर्कर चेंडूचा मात्र या ठिकाणी प्रयोग करताना पाहायला मिळतो. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर केला अक्षय उराडे गोलंदाजाने. 4 चेंडू मागे फक्त 2 धावा. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज अक्षय उराडे. यावेळेस फुलटो चेंडू पाहायला मिळाला. नो बॉल हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. बीमर चेंडू आहे, पंतांनी दर्शवलं. तत्पूर्वी या ठिकाणी धावा मिळतील 2+1 अर्थात 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि पुढील चेंडू या ठिकाणी फ्रीडचं सिग्नल दिले या ठिकाणी पंतांच्या माध्यमातून. चंद्रकांत नेमला सर, सचिन कलिंगडे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 31-31 धावा. तेथून संधी तन्मयकडे. या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका तन्मयच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? गोलंदाज आपण पाहू शकाल फ्रीड बॉल घेऊन सज्ज होताना अक्षय उराडे. 4 चेंडू फेकले जात आहेत, 2 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती लायसन आहे फलंदाज तन्मयकडे. फुलटो चेंडूवरती यावेळेस आपण पाहिलं झेल टिपला गेला. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतील आणि तत्पूर्वी या ठिकाणी धावबाद होईल. भावेश एक धाव मिळाली. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 5 चेंडू फेकले गेलेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये असेल. 3rd विकेट डाऊन. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज अक्षय उराडे यावेळेस गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल 2 सिंगल आणि 6 धावा टोटल खर्च करताना. अंतिम चेंडू उडवलाय. सरळ बॅटचा वापर. वीरेंद्र बाबरेच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी फिनिश चांगलं केलं. 6 धावा मिळाल्या. 6 धावेने 38 रन, 38 धावा फलकावर आणि 39 धावेचं टार्गेट सेट केलं गेलं आहे सातपाटी सी संघासमोर. एक दंत सातपाटी या संघाने 39 टू विन.
तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माजून रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माजून रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल हाय मेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माजून रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल हाय मेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल चाखनालाच न अंचनाला मिठ लावू मिठी तू बोट कर चाखना हुबेसना ताडी वाली तू हुबेस चाखनालाच न अंचनाला मिठ लावू मिठी तू बोट 9.75च्या सरासरीने 39 धावा कराव्या लागतील 4 षटकांमध्ये सटपटी सी संघाला आणि त्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल वीरेंद्र बाबरे आणि अनिकेत हे दोन बॅटर आपण पाहू शकाल. मागील सामन्यामध्ये अनिकेत 0 धावसंख्येवरती तंबूत परतला, परंतु यावेळेस संघासाठी मात्र चांगलं योगदान द्यावं लागेल. नो डाऊट ॲबिलिटी आहे, आपण सातत्याने पाहिलं अनिकेतचा खेळ. परंतु दुसऱ्या साईडनं तन्मय सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याने फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये खूप सुंदर फलंदाजी केली आणि आपल्या संघाला नेऊन पोहोचवलं. 38 या धावसंख्येवरती 39 धावेचा पाठलाग करावा लागेल. 9.75 ही सरासरी पाहायला मिळते. डिसिप्लिन क्रिकेट आपण सलग 8व्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. हीच खासियत आहे या स्पर्धेची. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन महामेळावा 2024 या ठिकाणी आपण पाहतायत. माही मिठागरचं हे उत्कृष्ट असं मैदान, सुसज्ज, प्रेक्षणीय, दर्शनीय हे मैदान आपण पाहतोय. आणि या मैदानावरती स्पर्धा सेकंड इनिंगला सुरुवात. गोलंदाज तन्मय टू अनिकेत. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव हा चेंडू पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल या ठिकाणी डॉट बॉलच्या माध्यमातून काउंट होताना पाहायला मिळाला. अनिकेतसाठी हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. 23 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातील आजच्या 8व्या दिवसातील अंतिम सामना. उद्या आपण सुपर 8 बॅटल पाहणार आहोत. महिलांची क्रिकेट स्पर्धा पाहणार आहोत. सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धा पाहणार आहोत. महिला गट, पुरुष गट 5 किलोमीटर. पुन्हा गोलंदाज तन्मय. अप्रतिम रीतीची गोलंदाज. या 2 चेंडू मागे स्वतःला सिद्ध केलं या गोलंदाजाने. म्हणूनच म्हणतात की मैदानामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील. आणि यावेळेस हे 2 चेंडूमध्ये स्वतःला सिद्ध केलं गोलंदाज तन्मयने. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी हे दोनही डिपार्टमेंट गाजवताना एकदंत सातपाटी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज तन्मय. गोलंदाज आपण पाहू शकाल तन्मय उमटोला गोलंदाज गोलंदाजी करताना. या षटकातील पुढील चेंडू अनिकेतसाठी. यावेळेस देखील अनिकेत पूर्णपणे बीट झालाय. फलंदाज अप्रतिम रीतीची गोलंदाजी राहिलेली आहे. अनप्लेबल निरुत्तर केलं या ठिकाणी फलंदाजाला गोलंदाज तन्मयने. 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी. यावेळेस देखील हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल. यावेळेस विकेटचं पतन झालं. अनिकेतला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
यावेळीच आपण पाहू शकाल अनिकेत बाद झाला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये तुषार पालवे यांना पण पाहू शकाल मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती तुषार पालवे यांनी. तिसऱ्या क्रमांकावरती सातपाडी सी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी बिलॉंग करताना. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर बॅटर वीरेंद्र बाबरे यावेळेस फलंदाजी मार्कवर बेस्ट वर्सेस बेस्ट तन्मय विरुद्ध वीरेंद्र. यावेळेस दांडी 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 गुल क्लीन बॉल ड्रीम बॉल प्रोड्यूस केला आणि विरूला मात्र पाठवलं 0 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने. बिग विकेट डाऊन, सेकंड विकेट, फॉल ऑफ द विकेट. पाच चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, एकही धाव न खर्च करता. काय कमालची गोलंदाजी. आपण बघितलं 8व्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. यावेळेस सेकंड मेडन ओव्हर पाहायला मिळेल का तन्मय उराडेच्या माध्यमातून. तन्मय उमतोलच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल का गोलंदाज. आणि समोर न्यू बॅटर भूपेंद्र बाबरे. 6वा आणि अंतिम चेंडू. यावेळेस एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली अंतिम चेंडूवरती आणि धावफलकावरती एक धाव लागताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सातपाडी सी संघ 39 धावेचा पाठलाग करताना 2 गडी बाद, एक धाव फलकावर. गोलंदाज उमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. सेकंड ओव्हर पाहायला मिळेल एकदंत सातपाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज उमेश. षटक क्रमांक दुसरा, पहिला चेंडू उमेशचा. चांगला चेंडू या ठिकाणी प्रोड्यूस करताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी हाताळलाय. थोडंसं संकट ओढवलंय सातपाडी सी संघावर, परंतु इथून एक पार्टनरशिप आणि तदनंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये बनण्याची संधी. परंतु यावेळेस कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू आणि 38 धावेची गरज. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दोन चेंडू सलग निर्धाव हाताळताना थोडंसं दडपण, दबाव, प्रेशर सातपाडी सी संघावरती पाहायला मिळतंय. आतापर्यंत दबदबा राखलाय गोलंदाजांनी, तो म्हणजेच एकदंत सातपाडीच्या गोलंदाजांचा आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये तन्मय उमतोल आणि यावेळेस उमेश. बॅकफुटला गेलं, तदनंतर स्टिअर केलं, स्क्वेअर द विकेटचा फटका. एक धाव परिपूर्ण झाली.
एकाच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फलकावरती 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस तुषार पालवे जबाबदारी मोठी या ठिकाणी पाहायला मिळते या 2 फलंदाजांवरती. 39 धाबेचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा आहेत. सेकंड इनिंगमधील 9 चेंडू हे आतापर्यंत फेकले गेले. एक दंत सातपडी संघाच्या माध्यमातून आणि सातपडी सी संघ 2 गडी बाद 2 धावा फलकावर. ऑन साईड मध्ये फटका चांगला खेळला. तन्मय सज्ज आहे या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करेल तन्मय. अचूक फेकी पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, हे तीनही डिपार्टमेंट ज्याने आजच्या दिवसामध्ये गाजवले. तन्मय उमटोल अप्रतिम कृतिकार्य मैदानाच्या आतमध्ये एकदंत सातपडी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 3 फलकावर येणारे चेंडू 14 आणि 36 धावेची गरज. यापुढे शफल झाले आणि तदनंतर फेकून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेग सीमारेच्या पार. भूपेंद्र बाबरे यांच्या बॅट मधून येतोय महामेळावा षटकार 6. आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 30 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचा. सामना अजून देखील बॅलन्सिंग. जोपर्यंत 2 फलंदाज आपण पाहू शकाल, भूपेंद्र बाबरे, तुषार पालवे, वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून आतापर्यंत आपण पाहिलंय. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 30 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये एकदंत सातपाडी आणि सातपाडी सी हा सामना. प्रथम फलंदाजी केली, 38 धावा लावल्या एकदंत सातपाडीने आणि 39 धावेचे टार्गेट असताना सातपाडी सी संघ जाऊन पोहोचलाय 9 धावा 2 गडी बाद. पुन्हा गोलंदाज उमेश. यापुढे देखील फुलटॉस चेंडू ऑन साइड मध्ये फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती एका धावेच्या माध्यमातून 10 धावा लागल्या फलकावर. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावेची गरज. 14.50च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावेची गरज. बारा चेंडू आणि 29 धावा. वॉर्ड मॅच. सातपाडी गावातील 2 धुरंधर संघ आमने सामने. एकदंत सातपाडी अँड सातपाडी सी. गोलंदाजी मार्क वरती आलाय. विप्लव. पहिला चेंडू विप्लवचा या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट बॉल. आता 12 चेंडू 28 धावा. हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. 14ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. प्रति षटकामध्ये हे समीकरण आपण पाहू शकाल या सामन्याचं. भूपेंद्र बाबरे, तुषार पालवे हे 2 फलंदाज सातपाडी सी संघाच्या माध्यमातून, तर एकदंत सातपाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज विप्लव. 12 चेंडू 28 धावेची गरज. यावेळेस नियंत्रण ढासळलं गोलंदाजाचं. यावेळेस काय घडलंय? पहिला वाईट चेंडू, यावेळेस देखील वाईट चेंडू. अवंतर 3 धावा. आतापर्यंत एकही चेंडू न फेकता थोडासा संभ्रम अवस्थेमध्ये विप्लव, परंतु स्वतःला सावरावं लागेल. आता 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. आता 13ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेटचा थरार, रोमांच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये.
या दोन एकाच गावातील संघांमध्ये सातपाडी गावातील दोन दिग्गज संघ आज आमने सामने या महामेळाव्याच्या माध्यमातून शेवटचा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस देखील वाईड बॉल 4 अतिरिक्त एक्स्ट्रा रन आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावा. सामन्यामध्ये या ठिकाणी मोमेंटमशिप कधीही होऊ शकतो आणि हे आपण सातत्याने पाहिलंय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी दर्जेदार क्रिकेटची अनुभूती देणारा खेळ अर्थात क्रिकेटचा खेळ. म्हणूनच म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा पत्ता नाहीये आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं. विप्लवला मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कशा पद्धतीने विप्लव या ठिकाणी मात्र स्वतःला सिद्ध करेल. आतापर्यंत एकही चेंडू न फेकता तो 4 धावा खर्च करतोय. ऑन साइड मध्ये उडवलाय हा फटका पण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्टॉप केलं चेंडूला. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होतील या ठिकाणी आणि 2 धावेच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. आता 11 चेंडू आणि 23 धावा. या दोन फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली कारण की फक्त एका धावेवरती 2 गडी बाद झाले होते. अनिकेत हा फलंदाज बाद झाला, तदनंतर वीरेंद्र हा फलंदाज, दोन्ही फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाले आणि तदनंतर ही 16 धावेची पार्टनरशिप आपण पाहायला मिळाली भूपेंद्र बाबरे आणि तुषार पालवे यांच्यामध्ये. 11 चेंडूमध्ये 23 धावेची गरज. विप्लव टू तुषार पालवे. यावेळी चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं सिलेक्शन पाहायला मिळालं. मिस फिल्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. नशिबाचा चौकार 4. आता 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. धावसंख्या 20 फलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 10 धावे येताना पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. एक्सपेन्सिव्ह या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय. विप्लव हा गोलंदाज 2 चेंडू मागे, परंतु इथून चांगलं कमबॅक करावं लागेल. 10 चेंडू 19 धावेची गरज. तुषार पालवे या ठिकाणी आणि भूपेंद्र बाबरे 2 एक्सपिरियन्स बॅटर गोलंदाज आपण पाहत आहेत. यंग टॅलेंट बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच विप्लव. फुलटॉस चेंडू ऑन साइड मध्ये अलॉंग द कार्पेट, अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करेल, अचूक फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून फलकावरती 22 धावा हे आपण पाहू शकाल. 22 रन. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 17 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळत आहे. चांगला सामना, दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकमेकांचे डावपेच ठाऊक आहेत, माहिती आहेत, एकाच गावातून बिलॉंग करताना सातत्याने आपण पाहिलाय. परंतु यावेळेस मात्र आमने सामने जो संघ जिंकेल तो मात्र प्रवेश करेल सुपर 8 मध्ये आणि यासाठीच मात्र हे प्रयत्न आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज विप्लव. 3 चेंडू फेकले जात आहेत. 12 धावा येताना या 3 चेंडू मागे. 4था चेंडू दांडी गोल, क्लीन बोल्ट. हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. तुषार पालवे यांना मात्र यष्टांचा वेध घेतला. गेंद झूम झूम कर आई, घूम घूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेके खड़ा था, गेंद गिलिया उड़ा के चली गई. विकेटचं पतन. पुन्हा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, टर्न निर्माण झालाय कारण की सेट बॅटर तुषार पालवे तंबूत परतताना पाहायला मिळाले. या ठिकाणी चेंडू लिव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज मात्र बीट झाले, परंतु चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला आणि चेंडूने सांगितलं यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि या ठिकाणी विकेटचं बटन पाहायला मिळालं. विप्लवने चांगला कमबॅक केला. 3 चेंडू मागे 12 धावा खर्च केला, परंतु 4थ्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवला. एक खासियत आपण पाहू शकाल विप्लवची, हे टॅलेंट आहे या ठिकाणी विप्लवकडे. आता 8 चेंडू आणि 17 धावा
नवीन फलंदाज सुनील गेलाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बिलॉंग करताना सातपाटी सी संघाच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 17 धावा. अजून देखील सामना बॅलन्सिंग बरोबरीचा पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान. गोलंदाज विप्लवचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइड मध्ये फटका जरूर खेळला. एकदा परिपूर्ण झाली. क्षेत्ररक्षण होईल तत्पूर्वी एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण आणि फेकी रॉकेट थ्रो पाहायला मिळाला तन्मय उमतोलच्या माध्यमातून. आता 7 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. धावांची गती 23 धावा 3 गडी बाद सातपाटी सी. यापुढे 7 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळत आहे. भूपेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 मधील पाहायला मिळाला. कमबॅकिंग षटक आहे या ठिकाणी विप्लवचा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रथमतः थोडंसं स्ट्रगल केलं परंतु स्वतःला सावरला आणि सिद्ध केलं या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मधील. यापुढेच देखील खोलवर टेप्याची लेंथ लाईन. आता 6 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. सामना अंतिम षटकामध्ये आलाय परंतु आपण पाहिलं होतं या स्पर्धेतील पहिलाच सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू 16 धावा चेज होताना पाहायला मिळाल्या होत्या. परंतु यावेळेस मात्र 6 चेंडूमध्ये काय घडामोडी घडतील. घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा, ऐकत रहा. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन महामेळावा 2024. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शेरों में चोर हो रामा. ओडिया मैदानाकडे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धाब्याची गरज. अंतिम षटकामध्ये जो षटकारला गेला त्याचं महत्त्व आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती तन्मय उमतोलच्या बॅटमधून षटकार आला. यावेळेस आपण पाहू शकाल आज सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. परंतु क्रिकेटमध्ये पश्चातापाला वेळ नसते. नो इफ नो बट. जर आणि तरला क्रिकेटमध्ये थाराच नाहीये. आणि आता सामना अंतिम षटकामध्ये 6 बॉल रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. कोण जिंकणारा सामना आणि कोण सुपर 8 मध्ये प्रवेश करणार. आतापर्यंत 7 संघ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 8वा संघ कोण, प्रश्नचिन्ह अजून देखील निर्माण आहे. गोलंदाज विनोद वरठा ज्याने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला ठिकाणी. यापुढेच देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा सामना गाजवेल का. मागील 2 सामने आणि मॅन ऑफ द मॅच ठरणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर विनोद वरठा आणि समोर सुनील 5व्या क्रमांकावरती जो बिलॉंग करतोय. एका चेंडू मागे 1 या धावसंख्येवरती खेळताना 6 चेंडूमध्ये 16 धाब्याची गरज. पहिला चेंडू ऑन साइड मध्ये फटका जरूर खेळला गेलाय. चेंडू इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. महामेळावा चौकार 4. धन्यवाद. पहिला चेंडू चौकार आलाय. अप्रतिम क्रिकेट. दोनही संघ हार पत्करत नाहीयेत. आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय आणि जिंकणं तर आमच्या रक्तामध्ये आहे आणि हरणं इतर जंगलामध्ये राहतात हे दर्शवून दिलं या 2 संघांनी. आता येणारा चेंडू 5 आणि 5 चेंडूमध्ये 12 धाब्याची गरज. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल. 5 बॉल रिमेनिंग अँड 12 रन रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ मॅच. सुनील या ठिकाणी फिनिशर रोल घेईल का तर विनोद वरठा गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव घेण्याचा मनसुबा. 1 धाव मिळाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 11 धावायची गरज. भूपेंद्र बाबरे आपल्या कारकिर्दीमध्ये असे कित्येक सामने जिंकवलेत परंतु यावेळेस सिच्युएशन वेगळी आहे आणि क्रिकेटमध्ये सिच्युएशन मॅटर्स आपण सातत्याने पाहतो.
यापुढेच देखील तेच पाहायला मिळेल का? बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असणारे क्रिकेटपटू या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणतात ना, लोणचं जेवढं मुरलेलं असेल तेवढं ते टेस्टसाठी चांगलं असतं, जेवढा तांदूळ जुना तेवढा तो खाण्यायोग्य असतो. तशाच पद्धतीने एक जुने जाणते फलंदाज भूपेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 11 धावेची गरज. उडवलंय ऑन साइडला, चेंडू स्नॅप केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, टिपला झेल आणि भूपेंद्र बाबरे फेल. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. नवीन फलंदाज वैभव जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे चेंडू 3 आणि 3 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचं या ठिकाणी आपण पाहू शकाल. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11ची गरज. न्यू बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकावरती वैभव. विरोधने विकेट मिळवला. पहिला चेंडू चौकार, तदनंतर 1 धावा आणि तिसरा चेंडू विकेट. अशा पद्धतीने 3 चेंडू आपण पाहिलेत, परंतु 3 चेंडू 11 धावा. या ठिकाणी हा फलंदाज आपण पाहू शकाल. वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करेल. इथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहू शकाल. तुम्हाला मात्र ड्रेसिंग रूम मधूनच पूर्णपणे सेट होऊन यावं लागतं. 3 चेंडू 11ची गरज. विनोद वरटा पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला, उडवलंय, तन्मयला बीट करत चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धाब्यांसाठी. वॉट स्ट्रोक. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज. काही सामना रंगतदार, चित्तवेधक, चित्तथरारक, काळजाचा ठाव घेणारा सामना रंगलाय. मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सामना बरोबरी सुटल्या. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? अप्रतिम क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण अनुभवू शकाल. प्रेक्षक राज्यांसाठी मात्र मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. आपण पाहू शकाल. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन महामेळावा 2024 अरे दिप्यमान देखना आरसपाणी परिजा सौंदर्य संपन्न सोहळा. येथे 2 चेंडू मध्ये 5 धावा. काही कम्मलीची फलंदाजी. ड्रेसिंग रूम मधूनच पूर्णपणे सेट होऊन आलाय हा बॅटर. अप्रतिम. म्हणतात ना, तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुमचा माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह असणं आवश्यक. आणि ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली, माइंडसेट पॉझिटिव्ह पाहायला मिळाला फलंदाज वैभवचा. 2 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज. विनोद वरटा टू वैभव. यावेळेस चेंडू मात्र पाहायला मिळेल. यावेळेस निर्धाव चेंडू पंच दर्शवताना. आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. हा सामना चौकार येईल तर सामना बरोबरी सुटेल. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 1 चेंडू आणि 5 धावा. वॉट मॅच. निदास ट्रॉफी मध्ये पाहिलं होतं. एका चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज असताना सौम्य सरकार याला मात्र षटकार लगावला होता दिनेश कार्तिक यांनी. 30/2017 ताजात मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 5 धाब्याची गरज. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या देऊ द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा. 1 मध्ये 5. फुलटो चेंडू ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण झाली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला एक दंत सरपडी संघ. सुपर 8 मध्ये प्रवेश करताना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम सातपाडीसी.